दिल्लीच्या रेड फोर्ट मेट्रो स्टेशनचं गेट नंबर 1 इथून लाल किल्ला फक्त 500 मीटरच्या अंतरावर आहे। दिल्लीतलं प्रसिद्ध चांदणी चौक मार्केट सुद्धा जवळ आहे, त्यामुळे इथं पर्यटकांसोबतच स्थानिकांची सुद्धा कायमच गर्दी असते। अशीच गर्दी 10 नोव्हेंबरच्या संध्याकाळी सुद्धा होती। संध्याकाळी 6:52 मेट्रो स्टेशनच्या बाहेर असलेल्या रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाची ह्युंडई i20 गाडी हळूहळू चालत होती। रस्त्यावरच्या सिग्नल जवळ येऊन ही गाडी थांबली आणि एका क्षणात गाडीत भीषण स्फोट झाला, ज्यामध्ये लोकांच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या। सीसीटीव्ही फुटेजमध्ये गाडीत एक व्यक्ती दिसत असून त्याच्याबद्दलची सगळी माहिती समोर आली आहे। या व्यक्तीचं नाव डॉक्टर मोहम्मद उमर असून तो मूळचा पुलवामाचा रहिवासी आहे। या स्फोटाचं दहशतवादी कनेक्शन समोर येत असतानाच आणखी एका अँगलची चर्चा होते, तो म्हणजे व्हाईट कॉलर मॉड्यूल। शकील, राठेर आणि शाहीन हे तिघही जण डॉक्टर असल्यानं हे दहशतवादाचं व्हाईट कॉलर मॉड्यूल नेटवर्क असल्याचं म्हटलं जात आहे। दिल्लीत डॉक्टरांवर कोणीही संशय घेणार नाही या विचारानं आमच्या आकांनी दहशतवादासाठी आमची निवड केल्याचं शकील आणि राठेरनं आपल्या चौकशीत सांगितलं। दहशतवादाचं हे नवीन व्हाईट कॉलर मॉड्यूल आहे काय? पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा।